जय शिवराय मित्रांनो. 2026-27 या वर्षाकरता कृषी यांत्रिकरण या बाबीकरता राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 998 कोटी रुपयाचा निधी तरतुदीत केलेला आहे. आणि या निधीच्या अनुषंगाने पूर्वसंमत्या द्यायला सुरू झालेल्या आहेत. अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे. परंतु बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप हे अनुदानाचं वितरण झालेलं नाही किंवा बऱ्याच साऱ्या तालुक्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये शेतकरी पूर्वसंमतीसाठी विचारणा केली जात असताना त्यांना कृषी सहायकाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्वसंमती चालू झाली नसल्याबद्दलचं सांगितलं जातंय. मग नेमकी पूर्वसंमती चालू झाली का चालू झाली नाही हाही एक गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 998 कोटी रुपयाचा निधी हा कृषी समृद्धी योजनेअंतर्गत या वर्षाकरता आता पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. ज्याच्यापैकी पूर्वीच्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या मिळालेल्या आहेत, ज्यांच्या अनुदानाचं वितरण बाकी आहे, अशा शेतकऱ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी 420 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण यापूर्वी एक अपडेट सुद्धा घेतलं होतं आणि तो निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. आता हे झाल्यानंतर आता उर्वरित असलेला जो निधी आहे हा जवळजवळ 590 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी हा पुढे आता खर्च करण्यासाठी त्या अनुषंगाने पूर्वसंमत्या देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीच अतिरिक्त निधी खर्च झालेला किंवा जास्त पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता नवीन पूर्वसंमत्या देण्यात येत नाहीत. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये लक्षांक उपलब्ध आहेत अशा तिन्ही प्रवर्गातील लक्षांकानुसार आता या पूर्वसंमत्या द्यायला सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 13,89,00,000 रुपयाच्या निधीचं वितरण केलं जाणार आहे. तर 13,86,00,000 रुपयाच्या आता नवीन पूर्वसंमत्या दिल्या जाणार आहेत कृषी यांत्रिकरणच्या अंतर्गत. पालघर जिल्ह्यामध्ये 14,66,00,000 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे जे थकीत आहे ते, आणि 14,54,00,000 रुपयाच्या पूर्वसंमत्या दिल्या जाणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 17,68,00,000 वाटप केले जाणार आहेत, 17,65,00,000च्या पूर्वसंमत्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18,69,00,000 रुपयाचं वितरण, 18,69,00,000 रुपयाच्या पूर्वसंमत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 15,06,00,000 रुपयाचं वितरण आणि 15,06,00,000 रुपयाच्या नवीन पूर्वसंमत्या. नाशिक जिल्ह्यामध्ये 32,61,00,000 रुपयाचं जुनं वितरण बाकी आहे, ते वितरण होईल. नवीन एकही पूर्वसंमती नाशिक जिल्ह्यामध्ये दिली जाणार नाही. धुळे जिल्ह्यामध्ये 30,60,00,000 रुपयाचं वितरण आणि 20,43,00,000 रुपयाच्या नवीन पूर्वसंमत्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20,73,00,000 रुपये वाटप आणि 21,12,00,000च्या पूर्वसंमत्या. जळगाव जिल्ह्यामध्ये 27 कोटीचं वाटप तर 17,34,00,000 रुपयाच्या नवीन पूर्वसंमत्या. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थकीत असलेलं 44,48,00,000 रुपयाचं वाटप होईल. एकही नवीन पूर्वसंमती दिली जाणार नाही. पुणे जिल्ह्यामध्ये 33,32,00,000 रुपयाचं वाटप होईल. फक्त 9,87,00,000 रुपयाच्या नवीन पूर्वसंमत्या दिल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,24,00,000 रुपयाचं वाटप होणार असून फक्त 2,02,00,000 रुपयाच्या नवीन पूर्वसंमत्या दिल्या जाणार आहेत. साताऱ्यामध्ये 41,87,00,000 रुपयाचं वाटप तर 33,89,00,000 रुपयाच्या पूर्वसंमत्या. सांगली जिल्ह्यामध्ये 30,44,00,000 रुपयाचं वाटप तर 14,06,00,000 रुपयाची पूर्वसंमती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29,61,00,000 रुपयाचं वाटप तर 23,71,00,000 रुपयाची पूर्वसंमती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 31,44,00,000 रुपयाचं वाटप तर 14,47,00,000 रुपयाच्या पूर्वसंमत्या. जालना जिल्ह्यामध्ये 35,35,00,000 रुपयाचं वाटप, 21,77,00,000 रुपयाची पूर्वसंमती. बीड जिल्ह्यामध्ये 41,15,00,000 रुपयाचं वाटप तर 25,32,00,000 रुपयाची पूर्वसंमती. लातूरमध्ये 37,22,00,000 रुपयाचं वाटप, 29,24,00,000 रुपयाची पूर्वसंमती. धाराशिवमध्ये 33,27,00,000 रुपयाचं वाटप, 19,47,00,000 रुपयाची पूर्वसंमती. नांदेड जिल्ह्यामध्ये 38,24,00,000 रुपयाचं वाटप तर 32,97,00,000 रुपयाच्या पूर्वसंमत्या. परभणी जिल्ह्यामध्ये 34,96,00,000 रुपयाचं वाटप तर 26,18,00,000 रुपयाची पूर्वसंमती. हिंगोली जिल्ह्यामध्ये 30,40,00,000 रुपयाचं वाटप तर 25,24,00,000 रुपयाची पूर्वसंमती. बुलढाणा 27,17,00,000 रुपयाचं वाटप, 13,30,00,000 रुपयाची पूर्वसंमती. अकोला 28,38,00,000 रुपयाचं वाटप, 18,76,00,000 रुपयाची पूर्वसंमती. हिंगोली जिल्ह्यामध्ये 28,14,00,000 रुपयाचं वाटप तर 20,56,00,000 रुपयाची पूर्वसंमती. अमरावती जिल्ह्यामध्ये 34,35,00,000 रुपयाचं वाटप तर 21,61,00,000 रुपयाची पूर्वसंमती. यवतमाळमध्ये 37,62,00,000 रुपयाचं वाटप तर 30,78,00,000 रुपयाची पूर्वसंमती. वर्धा जिल्ह्यामध्ये 25,74,00,000 रुपयाचं वाटप तर 20,35,00,000 रुपयाची पूर्वसंमती. नागपूरमध्ये 27,79,00,000 रुपयाचं वाटप तर 13 कोटी रुपयाच्या पूर्वसंमत्या. भंडारा जिल्ह्यामध्ये 20,93,00,000 रुपयाच्या वाटप, पूर्वसंमती कुठलीही दिली जाणार नाही भंडारा जिल्ह्यामध्ये. गोंदियामध्ये 21,82,00,000 रुपयाचं वाटप, 9,88,00,000 रुपयाची पूर्वसंमती.
32,20,00,000 रुपयाचं वाटप, तर 14,50,00,000 रुपयाची पूर्वसंमती. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 22,70,00,000 रुपयाचं वाटप, तर 11,03,00,000 रुपयाची पूर्वसंमती. तर अशा प्रकारच्या आता या पूर्वसंमत्या द्यायला सुरू झाले आहेत. याच्यासाठी आता निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि हे जे काही नवीन लाभार्थी आपली कागदपत्र, बिल चलन वगैरे अपलोड करतील त्यांना पुढे त्या निधीचं वाटप केलं जाणार आहे. आता ज्यांचा प्रलंबित असा निधी होता, ज्यांची बिल चलन अपलोड झालेले आहेत, त्यांचं मात्र वाटप सुरू झालेले. रोज 10 कोटी 15 कोटीच्या प्रमाणामध्ये हा निधी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जातोय. आता याच्या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेणार आहोत, कारण या दिल्या गेलेल्या पूर्वसंमतीच्या प्रमाणामध्ये आता लवकरच म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत पुढील 1,000 कोटी रुपयाची तरतूद केल्यानंतर नवीन लाभार्थ्याची निवड आणि त्यांना पुढच्या प्रक्रिया या सुरू केल्या जाऊ शकतात. धन्यवाद.